इगतपुरीत पर्यटकांना मारहाण करणाऱ्या आरोपींची तोंडावर काळा कापड घालून पोलिसांकडून धिंड. चेहरा झाकून आरोपींची धिंड का? सवाल उपस्थित. धोकादायक झाडांना मुंबई पालिका लावतीये कागदी फलक. शिवाजी पार्कात धोकादायक झाडांवर कागदी फलक. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बाहेर धोकादायक झाड असल्याचं समोर. राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा निराधार. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. प्रस्ताव आल्यास आम्ही 24 तासात अभ्यास करून निर्णय घेऊ. सुळेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची वर्षावरील भेट राजकीय नव्हती. जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेबाबत भेटीत चर्चा झाली. जयंत पाटलांची माहिती. ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी घेतली अमित शहांची भेट. मतदारसंघातल्या विकास कामासाठी केंद्राकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. शहांचं आश्वासन. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती. सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याच्या चर्चा. कृषी पंपाच्या 48,000 कोटींचं जुनं बिल माफ करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. कर्जमाफीनंतर वीज बिल माफ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी करण्यात येणार. शासकीय कार्यक्रमाच्या यादीत दादांच्या जयंतीचा समावेश. भुजबळ मुश्रीफांच्या मागणीनंतर शासनाचा निर्णय. आणि राज्यातल्या अनेक भागात पावसाची दमदार हजेरी. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर. उकाड्यामुळे हैराण नागरिकांना दिलासा.